गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु तुला म्यूट करा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार। 10वा अध्याय आपला चाललाय गीतेचा। मला वाटतं आपले 7 श्लोक झाले होते, त्याच्यानंतर 8व्या श्लोकापासून आपल्याला सुरुवात करायची आहे। एक 10 श्लोक मी गीतेचे म्हणते आणि मग नंतर आपण विवेचनाला सुरुवात करू। ओम श्री परमात्मने नमः। अथ 10मोऽध्यायः। श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुःसुरगणाः प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता एषाल्लोक इमाः प्रजाः एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिं स्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्। ओम तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु। 18 श्लोक म्हटले आपण, पूर्ण काही विवेचन होणार नाही, त्यामुळे एक 18 श्लोकापर्यंत म्हटलं आपण। प्रथम श्री गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून मी विवेचनाला सुरुवात करते। विभूती योग आपण बघतोय, भगवंताच्या विभूती कुठे कुठे आहेत, विभूती म्हणजे काय हे पण आपण पाहिलं। विभूती म्हणजे महात्म्य, विभूती म्हणजे तेज, विभूती म्हणजे दिव्यता, भव्यता, ऐश्वर्य, भगवंताचं ऐश्वर्य आपण पाहिलं, अलौकिक शक्ती भगवंताची आपण पाहिली। आणि 7व्या अध्यायापासूनच त्यांनी आपल्याला सुरुवात केली होती विभूती सांगायला। 7व्या अध्यायात थोड्याशा विभूती सांगितल्या, मग 9व्या अध्यायात सांगितल्या आणि 10वा अध्याय मात्र पूर्णपणे विभूती योगाचा अध्याय आहे। 7व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो
एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. की भगवंतांनी आपल्याला सांगितलं की अरे ज्याला माझं परम ऐश्वर्य कळतं, जो मला तत्वतः जाणतो, ब्रह्मदेव मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, हे जे जाणणं आहे हे तत्वतः जाणणं आहे. हे असं तत्वतः जो मला जाणतो तो जो आहे त्याला काय प्राप्त होतो, त्याला निश्चल योग प्राप्त होतो आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आणि त्याचं चित्त स्थिर होतं. आणि अशा निश्चल योगाची प्राप्ती कोणत्या प्रकारे होते हे आता पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात. 8वा श्लोक आहे, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. अहम सर्वस्य प्रभो म्हणजे मी वासुदेव सर्व जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. प्रभव म्हणजे उत्पत्तीचं कारण मी स्वतः आहे. आणि पुढे काय म्हणतात, मत्तच सर्वं प्रवर्तते, माझ्यामुळे सर्वजण कर्म करायला प्रवृत्त होतात असं सांगितलेलं आहे. पुढे सांगतात की माझ्यामुळे सर्वजण कर्म करायला प्रवृत्त होतात आणि असा जो याप्रमाणे तत्वतः जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले बुद्धिमान भक्तजन मला परमेश्वरालाच निरंतर भजतात. म्हणजे भक्त कसा पाहिजे, भक्त हा नुसता भक्त नसतो, तर भक्त हा ज्ञानी सुद्धा असतो, भक्त हा योगी सुद्धा असतो. हे आपल्याला ह्याच्यातून कळलं बघा की कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, हे सगळे कसे एकच आहेत. जरी आपण समजावून घेताना ते वेगवेगळे समजून घेतले तरी सुद्धा हे सगळे एकच आहेत. जो भक्त असतो तोच योगी असतो, तोच कर्मयोगी असतो, तोच ज्ञानयोगी असतो आणि तोच अष्टांग योग पण त्याला प्राप्त झालेला असतो. कारण इथे त्यांनी आपल्याला सांगितलं ना की त्याला निश्चल योग प्राप्त होतो, त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते, त्याचं चित्त स्थिर होतं. मग हे सगळं जेव्हा होतं तेव्हा मग त्याला मी कशा प्रकारे मदत करतो असं भगवंतानी या पुढच्या आता 4 श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर परमात्मा सगळ्याचं आदी कारण आहे. परब्रह्म सर्व जगाची उत्पत्ती कारण म्हणजे त्याच्यासाठी कुंभाराचं आपण मागे एकदा उदाहरण पाहिलं होतं की कुंभार कसा असतो, कुंभार मडकं बनवतो. मग ते मडकं बनवण्यासाठी कुंभार हा निमित्त असतो, निमित्त कारण असतो. आणि उपादान कारण काय, त्याचं माती असल्याशिवाय कुंभार मडकं बनवू शकत नाही. पण इथे भगवंत आपल्याला बनवतात आणि आपला विलय सुद्धा भगवंतामध्येच होतो. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं इथे की उपादान कारणही भगवंत आहे आणि निमित्त कारणही भगवंतच आहे. या जगाचं हे जग निर्माण झालंय भगवंतामधूनच निर्माण झालेलं आहे आणि भगवंताकडेच आपल्याला जायचं आहे. म्हणजे सर्व जगाचा नाशही परब्रह्माच्या ठाईच होतो. आणि हा परमात्मा कसा आहे, सर्वांतर्यामी, सगळ्यांच्या अंतरात आहे. आपण बघताना बाहेरच्या विभूती बघतोय, आता पुढच्या सगळ्या विभूती आपण त्या बघणार आहोत की हिमालय म्हणजे मी आहे, समुद्र म्हणजे मी आहे, नक्षत्रामध्ये चंद्र म्हणजे मी आहे, असं सगळं आपण बघणार आहे. पण हे जे बाहेरचं बघता ते सांगतात की सर्वांच्या अंतरामध्ये मी आहे. हे आधी तत्वतः जाणून घ्या. सर्वज्ञ आहे, सर्वशक्ती आहे, त्याच्या प्रेरणेनेच सगळं काही होत असतं. तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, वेदांसी सूर्यासी चालणे तुझी बळे, ऐसा मी समर्थ, असं अभंग आहे संतांचा एक की तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी बळे. अतिशय सुंदर. सर्व काही आपापली मर्यादा न सोडता वर्तत असते. मासे जसे उदकामध्ये उत्पन्न होतात आणि त्यातच चलनवलन करतात मासे, पण माशांचं उत्पन्न होणंही पाण्यातच असतं आणि त्यांचा लयही पाण्यातच होतो. तसं दृश्य जगत जे आहे हे असंख्य प्राणी मात्र परमात्म्यामधूनच उत्पन्न होतात आणि परमात्म्यामध्येच लय पावतात. हे परब्रह्माचे तत्व कोण जाणतं, तर बुधजन म्हणजे बुद्धिमान लोक हे जाणतात. विवेक असतो त्यांच्याकडे आणि असा हा तत्व विवेक असल्यामुळे काय होतं की ते प्रेमयुक्त होऊन केवळ परब्रह्माचेच भजन करतात. म्हणजे तेवढेच ते प्रेमळ सुद्धा असतात. जरी त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं तरी नुसता ज्ञानी होणं कधीही चांगलं नाहीये. नुसता ज्ञानी जो असतो ना तो कसा असतो, कोरडा असतो,
सगळं तत्वज्ञान तर माहिती आहे आम्हाला, पण प्रेम अजिबात नाही आहे. तर त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा पाहिजे, भक्तीचा ओलावा पाहिजे. मग ते परब्रह्माचं भजन करतात. परमात्म्याचे यथार्थ ज्ञान ज्यांना होते, ते जे आत्मज्ञानी असतात, त्यांचा व्यवहार कसा असतो? विश्वात्मक असतो. हे विश्वची माझे घरं, असं आपले ज्ञानेश्वर माऊलीच म्हटलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं ज्ञानेश्वर माऊलीच म्हणतात की हा भक्ती योगू निश्चित जाण माझा, की जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. आणि यालाच त्यांनी भक्तियोग असं म्हटलेलं आहे. हे सगळं या 8व्या श्लोकाचं तात्पर्य होतं. आता त्यांनी 9व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की ही आत्मज्ञानी मंडळी जी असतात, ही जी बुद्धजन म्हणजे बुद्धिमान लोक, आत्मज्ञानी लोक, हे माझं भजन कशा प्रकारे करतात? तर भगवंत आता सांगतात 9व्या श्लोकात, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. इतका सुंदर श्लोक आहे हा पण, की मच्चित्ता मद्गत प्राणा, की कसे असतात हे भक्त लोक? निरंतर माझ्या ठिकाणी मन लावणारे असतात. मनमना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्करू, आपण बघितलं होतं 9व्या अध्यायामध्ये. तेच आहे की निरंतर माझ्या ठिकाणी मन लावणारे, माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे, मद्गत प्राणा असं म्हटलंय. आणि बोधयंत परस्परम, भक्तजन काय करतात? सदा सर्वदा माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांना माझ्या प्रभावाचा बोध करीत असतात. दुसरं काही बोलतच नाही ते. विषय तो त्यांचा झाला नारायण, असं म्हटलेलं आहे कोणी? तुकाराम महाराजांनी, की दुसरा विषयच नाही आमच्याकडे, विषय येतो त्यांचा झाला नारायण. तसं इथे की सदा सर्वदा ते काय बोलतात? भक्तीची चर्चा करतात, भगवंताचा प्रभाव कसा आहे, त्याचे गुण कुठले कुठले आहेत, असं कीर्तन करत असतात. आणि त्या कीर्तनाने ते स्वतःच संतुष्ट होतात आणि इतरांनाही संतुष्ट करतात. आणि मी वासुदेवाच्या ठिकाणीच निरंतर रममान होतात. म्हणून संत संगती किती महत्त्वाची आहे असं आपल्याला नेहमी सांगतात की संत समागम करावा. एखाद्या संताच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर आपल्याला लगेच आपल्या पण चित्तप्रवृत्ती तशा अगदी छान होतात. आपल्यालाही उल्हास वाटायला लागतो, आपल्यालाही प्रेम वाटायला लागतं. सत्संग जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपलं मनही प्रसन्न होतं. निरपेक्ष सुख आणि संतोष यांच्याकडे असतो. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. ते म्हणजे संसाराच्या गोष्टी बोलतच नाहीत, ते सतत परमार्थाच्याच गोष्टी बोलत असतात. भगवंताचे गुण सांगत असतात एकमेकांना, भगवंताचा प्रभाव सांगत असतात. आणि ब्रह्माच्या ठाई थोर भक्ताचे अखंड चित्त असते. त्यांचे प्राण म्हणजे सगळी इंद्रिय त्यांची ब्रह्माकार झालेली असतात. त्यांच्या सर्व इंद्रिय वृत्ती ब्रह्मरूप झालेल्या असतात. त्याचप्रमाणे श्रुती युक्ती यांच्या योगाने ते परस्परास बोध करतात आणि परब्रह्माच्या रहस्याचा उपदेश आपल्या शिष्यांना करतात. इतर काही बोलत नाही. सगळा हा श्रुतींचा स्मृतीचा उपदेश ते आपल्या भक्तांना शिष्यांना करतात. आणि ब्रह्माच्या ठाईच त्यांचं चित्त असतं. सर्व इंद्रिय किंबहुना सर्व जीवन अर्पण केलेलं असतं त्यांनी भगवंतासाठी. आणि हे ब्रह्माचं भजन एकदा त्यांच्याकडून घडलं की त्यांना काय मिळतो? संतोष मिळतो. कारण ते समजतात की ईश्वरार्पण बुद्धीने आपणास अलभ्य लाभ झाला. त्यांच्या साऱ्या तृष्णांचा क्षय होतो. काही मला मिळवायचंय, काही मला अजून हवंय असं त्यांना काही वाटत नाही. हवे नको पण त्यांचं गेलेलं असतं. म्हणजेच वैराग्याची प्राप्ती त्यांना झालेली असते. जे काय मिळायचं तो एवढा मोठा परमेश्वरच त्यांच्या हाती आलेला असतो. त्यामुळे संतोष समाधान हे सगळ्यात जास्त मोठं जे सुख आहे ते त्यांना मिळालेलं असतं. त्यामुळे संसारातल्या इतर वस्तू ज्या असतात त्या कशा असतात? क्षणिक असतात. थोडा वेळ मिळतात, मग थोड्या वेळाने परत मिळाव्या असंही वाटत राहतं. त्यामुळे त्या वस्तूंचा काही त्यांना गरज नाही वाटत त्यांना त्याची. आणि तृष्णेचा क्षय झालेला असतो असं इथं म्हटलंय. आणि संतोषाचा अनुभव त्यांना आलेला असतो. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की जे कामना तृप्तीचं सुख आहे ते आपल्या संसारातल्या इतर गोष्टीच्या सुखात कशातच नाहीये. कामनांची तृप्ती,
कामनांची तृप्ती एकदा झाली की मला आता काहीच नको आहे, मला सगळं मिळालेलं आहे असं ज्याला वाटतं, मग त्याला देवलोकातलं महासुख जरी प्राप्त झालं तरी सुद्धा ते तुच्छ आहे म्हणे. तृष्णाक्षय झाल्याने होणाऱ्या सुखाच्या 16व्या अंशा इतके सुद्धा ते नाही आहे. म्हणजे इथलं काय त्रिलोकातलं म्हणजे पृथ्वीवरचं, देवलोकातलं, स्वर्गलोकातलं कुठलंही सुख जरी त्यांना मिळालं आणि त्यांच्याकडे जर कामनेचा संतोष असेल की आता मला काही नको आहे असं सुख, अशी कामना त्यांची शांत कामनेचा क्षय त्यांचा झालेला असेल तर ते म्हणतात की त्या सुखाच्या 16व्या अंशा इतकं सुद्धा ते सुख नसतं. इतका त्या सुखाचा अनुभव अतिशय श्रेष्ठ असा असतो. ज्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असे सुख नाही, असे ते अनुत्तम सुख होय. अशा अनुत्तम सुखाचा लाभ संतोष वृत्ती सुस्थिर झाल्याने होतो. म्हणजे संतोष वृत्ती किती महत्त्वाचं आहे. संतोष आणि समाधान हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद मानणे याला संतोष म्हणतात. की जे काय मला आत्ता मिळालंय ते मला माझ्या कर्मानुसार मिळालेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये संतोष वृत्ती आहे माझी. अशी संतोष वृत्ती निरंतर राहू लागली म्हणजे अंतःकरणातला विषयांकडील ओढा आपोआपच कमी होतो. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे अशी वृत्ती आपोआपच कमी होते. आणि या अवस्थेलाच त्यांनी तृष्णाक्षय, तृष्णेचा क्षय झाला असं म्हटलेलं आहे. आणि एकदा हा आनंद मिळायला लागला की मग त्यांचा आनंद हा निरंतर टिकतो, तो काही असा क्षणिक नसतो. कारण बघा ना, साधी आपण साडी जरी दुकानातून आणली तर आधी मी जर ती साडी कोणाच्या अंगावर पाहिली तर मला असं वाटतं ही साडी घ्यायची आहे मला, ही साडी घ्यायची आहे मला. आणि ती साडी घेईपर्यंत मला काही बरंच वाटत नाही. ती साडी एकदा मी जाते दुकानात बघते, घरी घेऊन येते आणि एकदा नेसले, दोनदा नेसले की झालं. परत कपाटामध्ये जी ठेवून देते ती महिना 2 महिने मला त्याची आठवण पण येत नाही. म्हणजे असं सुख असतं हे की त्याचा काहीही अर्थ नसतो, ते क्षणिक असतं. आणि परत दुसऱ्यांदा मी दुसरी साडी पाहिली की मला परत ती घ्यावीशी वाटते. म्हणजे ती एक साडी घेऊन पूर्णपणे समाधान कधीही झालेलं नसतं माझं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की हा जो तृष्णेचा क्षय जर झाला तुमचा तर तुमच्या मनामध्ये इतर कामना उठणारच नाही. आणि त्या कामनेचा क्षय म्हणजे संतोष तुम्हाला झाला की त्याच्यापेक्षा उत्तम सुख दुसरं कुठलंच नाही असं सांगितलंय. अशा प्रकारचा सहजानंद चित्तामध्ये स्थिरावू लागला म्हणजे संतोष व्रत पक्व होत चालले असे समजावे. मग हे भक्त असा बोध करत असतात, एकमेकांशी असं बोलत असतात भेटले की. आणि मग याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात की कसं ते करतात की भक्त आणि म्हणजे तो बुद्धिजन म्हणजे त्याला काय म्हणायचं, बुद्धिमान संत, तो जो असतो संत आणि त्याचे शिष्य ते एकमेकांशी कसे बोलतात म्हणे की सूर्याने सूर्याला ओवाळावे, चंद्राने चंद्राला क्षेम द्यावे. तशा प्रकारचे हे आत्मज्ञानी भक्त असतात आणि त्यांच्या भक्तीचा ऐक्य रस संगम झालेला असतो. कारण ते भगवंताशी ऐक्य पावलेले असतात, संसाराशी त्यांना काहीही घेणं आणि देणं नसतं. मग अशा भक्तांवर भगवंत कसा ओळतो म्हणजे भगवंत कसा त्यांना पावतो हे पुढील श्लोकात सांगितले आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. की त्या निरंतर माझ्या ध्यानात मग्न झालेल्या आणि प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या भक्तांना मी कसा प्राप्त होतो तर मी काय करतो, भगवंत म्हणतो मी त्यांना तत्वज्ञान रूपी योग देतो आणि ज्याच्या योगाने ते मलाच येऊन मिळतात. ददामि बुद्धियोगंतम, बुद्धियोग देतो भगवंत. त्यांना काय देतो, बुद्धियोग देतो. भक्ताच्या सर्व कृती ब्रह्मरूप होऊन जातात. म्हणजे ते नाही का आपल्या तुकाराम महाराजांचाच अभंग आहे एक की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळा सुख माझ्या विठोबाचे मुख, तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई माझ्या विठोबाचे पायी. असं सुंदर अभंग आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियांना भगवंताचंच रूप मला तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांनी मला भगवंताचंच रूप पाहायचं आहे, त्याचंच गुणवर्णन ऐकायचं आहे आणि वाणीनी त्याचंच बोलायचं आहे. मनसुद्धा माझं जिथे जाईल तिथे भगवंताचंच हे असलं पाहिजे. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर अभंग केलेला आहे. म्हणजे प्राणवृत्ती आणि चित्तवृत्ती ह्या सगळ्या इंद्रियाधिष्ठित असतात आपल्या,
पण प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 चित्तवृत्ती त्यांचा पूर्ण निरोध होऊन पिंड आणि ब्रह्मांड यांचे ऐक्य आत्मज्ञानी अनुभवतात. म्हणजे सोप्या, आता इथे यांनी अवघड भाषेत सांगितलं, सोप्या भाषेत म्हणजे आपण जे तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलं. संतांनी हेच कार्य केलेलं आहे की जे वेदांमधलं जे ज्ञान आहे ना ते अतिशय अवघड शब्दांमध्ये होतं आणि त्यामुळे ते सर्वसामान्यांना कळत नव्हतं. तर ते अतिशय सोप्या भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये आपण जसं बोलतोय तसं एकमेकांशी, म्हणून त्यांनी की काय आत्ता मी म्हटलं की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, कोणाला कळणार नाही बरं, ग्रामीणातल्या ग्रामीण व्यक्तीला सुद्धा हे बोलणं कळतं, अशा शब्दांमध्ये त्यांनी अभंग केलेले आहेत. त्यामुळे हे जे इथे सांगितलं त्यांनी की आत्मज्ञानी कसे असतात, त्यांचा स्वभाव कसा होऊन जातो, तर तो हाच आहे. मग आता बुद्धियोग देतो, तो म्हणतो ना ददामी बुद्धियोग अंतम, मी तुला बुद्धियोग देतो त्या भक्ताला. मग बुद्धियोग म्हणजे काय की सद्बुद्धी, त्याची बुद्धी परमेश्वराशी जोडली जाते. आजकालचा जो बुद्धिवाद आहे तो नाही. बुद्धिवाद म्हणजे काय, तरकट लोक उगीच तर्क करत राहतात, परमेश्वर आहे का किंवा आम्हाला दाखवा कुठे आहे असं बोलतात. परमेश्वर ही काही दाखवण्याची वस्तू नाही आहे, परमेश्वर ही अनुभवण्याची वस्तू आहे की आपल्याला अनुभव काय आला आणि तो सांगता येत नाही कोणाला, तो आपल्यालाच कळतो. म्हणून ते म्हणतात की हा बुद्धियोग वेगळा आणि बुद्धिवाद वेगळा. मग त्याचप्रमाणे बुद्धी म्हणजे काय इथे सांगितलंय, निष्काम कर्म करणारी सद्बुद्धी म्हणजे बुद्धियुक्त होणे, अनासक्तपणे कर्म करण्याची प्रवृत्ती धरणे, त्यालाच बुद्धियोग म्हटलेला आहे. सुबुद्धी, मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं बघा की छोटीशी जरी असली, म्हणजे एखादी मेणबत्ती असते आणि अंधाऱ्या खोलीमध्ये जर ती मेणबत्ती छोटी जरी असली पण ती लावली तर तिचा प्रकाश घरभर पडतो, पूर्ण खोली प्रकाशाने उजळून निघते. म्हणजे सद्बुद्धी ही एवढीशी असली तरी चालेल. थेकुटी म्हणू नये, जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुतेजा ते प्रकटी, ऐसी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये, अशी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे की सद्बुद्धी एवढीशी जरी असली तरी सुद्धा ती कमी नसते, पण ती सद्बुद्धी असली पाहिजे. म्हणून आपण लहान मुलांना देवाजवळ उभं राहिले की त्यांना म्हणतो की देवा मला बुद्धी दे, तर तिथे सद्बुद्धी दे असं म्हणायला पाहिजे खरं, की देवा मला सद्बुद्धी दे, फार महत्वाची सद्बुद्धी. मग ही सद्बुद्धी जी आहे हिची वैराग्याशी सोयरीक झालेली असते म्हणे. म्हणजे सद्बुद्धी बरोबर आहे ना, सद्बुद्धी एकदा आली, भगवंतच सगळीकडे आहे, भगवंतापासूनच सगळं बनलेलं आहे, मग त्या माणसाला आपोआपच वैराग्य येणारच. म्हणजे वैराग्याची त्याची सोयरीक झालेली असते. मनाची इच्छाशक्ती, प्राणांची क्रियाशक्ती यांना बुद्धीच्या ज्ञानशक्तीने जिंकलेली असते आणि ऐक्याचा अनुभव त्याला येतो आणि ही ऐक्याची अनुभूती म्हणजेच बुद्धियोग असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि असा बुद्धियोग मी त्या भक्ताला देतो. मग या भक्तावर मी अनुग्रह करतो. कसा करतो अनुग्रह हे स्पष्ट करताना भगवान इथे म्हणतात, 11वा श्लोक आहे, तेषामेवानुकंपार्थम अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच मी स्वतः त्यांच्या अंतःकरणामध्ये ऐक्य भावाने स्थित होतो. आणि थोडंफार जे काय अज्ञान असेल त्यांच्याकडे, खरं तर अज्ञान नसतंच, भक्ताकडे अज्ञान ही नसतंच, पण परंतु तरी पण थोडंफार जे असेल ते अज्ञानाचा जो अंधकार आहे त्या अंधकाराला मी प्रकाशमय करतो. आणि कशाने? तत्वज्ञानरूपी दीपक घेऊन. तत्वज्ञानरूपी दीपकाने तो जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो नाहीसा करण्याचं काम भगवंत करतात. ती भगवंताची जबाबदारी आहे. आपलं काम काय आहे? आपण फक्त त्याचं नाम घ्यायचं, त्याला तत्वरूपाने जाणायचं आणि तशा प्रकारे कर्म करायचं, अनासक्त होऊन कर्म करायचं. म्हणजे याच्यामध्ये कर्म आलं, भक्ती आली, ज्ञान आलं, वैराग्य आलं, सगळंच आलं. आणि मग असं केल्यानंतर, असं आपलं वागणं असल्यानंतर मग भगवंत तत्वज्ञानरूपी दीपकाने आपला म्हणजे भक्ताचा अंधकार नष्ट करतात. म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यावर भगवंताची कृपा होते. कृपा होणं फार महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं कशात तरी की भगवंताची कृपा झाल्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. मला कितीही वाटलं की हां मी अभ्यास करेल, मी तो अभ्यास करेल आणि मी भगवंताची कृपा मिळवेल,
पण माझ्या म्हणण्याने काही होत नाही. तर भगवंताची इच्छा झाली पाहिजे माझ्यावर कृपा करण्याची. भगवंताची इच्छा झाली म्हणजे माझं वागणं त्याला आवडलं तर मग तो माझ्यावर कृपा करतो. आणि मग ज्याला बुद्धियोग साध्य झाला त्याच्या चित्तवृत्ती अत्यंत शुद्ध होतात आणि त्या आत्माकार होतात. म्हणजे तो आणि मी एकच अशी त्याची बुद्धी होऊन जाते. अशा शुद्ध चित्तामध्ये स्वप्रकाश चिदानंद अद्वय रूपाने मला म्हणजे ब्रह्माला प्रगटच व्हावं लागतं. तिथे भगवंत स्वतःला रोखू शकत नाही, तर त्यांना तिथे प्रगट व्हावं लागतं. आपल्याला ध्रुव बाळाची गोष्ट माहिती आहे, आपल्याला प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे की सतत सतत बालवय लहान वय त्याच्यामध्ये सतत भगवंताचं नाम आणि एवढा विश्वास की त्या खांबामध्ये सुद्धा हिरण्यकश्यपूने विचारलं, या खांबामध्ये तुला दिसतोय का तुझा विष्णू? सगळीकडे विष्णू आहे असं तू म्हणतो ना, तर या खांबामध्ये आहे का असं तो म्हणतो. तर त्या खांबामध्ये भगवंताला प्रगट व्हावं लागतं. कारण प्रल्हाद म्हणतो हो आहे, जर सगळीकडे आहे तर तो या खांबामध्ये असणारच आहे. तर हे आपल्या भक्ताचं वचन खरं करण्यासाठी म्हणून भगवंताला तिथे प्रगट व्हावं लागलं. ध्रुव बाळाची पण गोष्ट अशीच आहे की ध्रुव बाळाने ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तपश्चर्याला बसला अनेक दिवस झाले, वाळलेली पानं खाऊन राहत होता आणि अचानक त्याच्या अंतर्यामी भगवंताची मूर्ती प्रगट झाली. शंख चक्र गदा पद्म घेतलेला चतुर्भुज असा भगवंत. आणि मग अचानक काय झालं की त्या अंतरातली मूर्ती क्षणभर नाहीशी झाली. म्हणून त्यांनी डोळे उघडले बघतो तर समोर पण तो भगवंतच होता. म्हणजे प्रत्यक्ष रूपाने पण त्याला दर्शन दिलेलं आहे आणि अंतरामध्ये सुद्धा त्याला दर्शन दिलेलं आहे. म्हणजे असं त्यांनी सांगितलं की एकदा ब्रह्माकार वृत्ती झाली की ब्रह्माला प्रगट व्हावं लागतं. आणि जी परम म्हणजे शेवटची अंतःकरण वृत्ती आहे तिला ज्ञानदीप म्हणतात. ज्ञानदीप लावू जगी असं आहे ना. हा ज्ञानदीप म्हणजे स्वयंप्रकाश होय. स्वयंप्रकाश बघा, आपण सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्या डोळ्यांना दिसतं, पण आपण जेव्हा डोळे मिटतो तरी सुद्धा आपल्याला दिसत असतं. मग ते आपल्याला कुठल्या प्रकाशात दिसतं? तर ते आपल्याला आत्मप्रकाशामध्ये दिसतं, स्वयंप्रकाशामध्ये आपल्याला दिसतं. मग ह्या दीपाच्या योगाने तमाची निवृत्ती होते. मिथ्या म्हणजे खोटा जो देहाभिमान असतो त्याला तम म्हणतात. ह्या तमाचा नाश होतो. हा कशाने होतो की ज्ञानरूपी दीप प्रगट झाला एकदा की सगळ्या तमरूपी अंधकाराचा नाश होतो, अज्ञानाचा नाश होतो. आणि हे अज्ञान नष्ट झाले की मग सगळ्या भ्रमांचा निराश होतो आणि वृत्ती ब्रह्माकार होते. असं यालाच म्हणतात ब्रह्मप्रत्यय. ब्रह्मसाक्षात्कार त्या भक्ताला होतो आणि त्याच्यामुळे त्याचा भेदबुद्धिरूप अज्ञानाचा समूळ नाश होतो. शेवटी वृत्तीचा जो ब्रह्ममय परिणाम तोही विस्मृत म्हणजे अर्थात अस्तंगत होऊन केवळ एकाकार एक रस परमानंदच अवशेष राहतो. म्हणजे हे जे सगळे संत होऊन गेले आपले, कोणीही असं म्हणत नव्हतं की आम्हाला ब्रह्मसाक्षात्कार झालाय बरं का, आम्हाला आत्मसाक्षात्कार झालाय बरं का, असं तोंडानी कोणीही बोलत नाही. जो तोंडानी बोलतो तो झालेलाच नसतो, त्यांना झालेलाच नसतो. तर त्यांच्या त्या वृत्तीतून त्यांच्या त्या वागण्यातून आपल्याला दिसत असतं की यांना प्रत्यक्ष देव भेटलेला आहे असं आपल्याला त्यांच्या वागण्यावरून दिसत असतं. म्हणजे अशा भक्ताचे भाग्य कसे असते हे स्पष्ट करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान समजावून सांगितलंय. जे गीतेमध्ये नाहीये ते अतिशय सोपं करून ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणून मजा आत्मयाचा भाव जिही जियावया केला ठावो एकमी वाचो निवाओ एर मानिले जिही तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुभटा मग मीची होऊनी दिवटा पुढा पुढा चाले. की मी त्याचा दिवटा होतो म्हणे, समोर ज्ञानदीप धरतो आणि त्याला अंधारामध्ये वाट दाखवतो असं सांगितलेलं आहे. म्हणून मी जो आत्मा त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे, ज्यांनी माझ्या वाचून बाकीचे सर्व फलकट मानले, बाकीचं सगळं सार म्हणजे एकटा भगवंत. अर्जुना त्या शुद्ध तत्वज्ञ प्रेमळ भक्तांच्या पुढे ज्ञानरूपी कापराची मशाल धरणारा मशालजी होतो मी असं भगवंत म्हणतो की मी मशालजी होतो आणि त्याच्या पुढे पुढे चालतो आणि त्याला मार्ग दाखवतो. म्हणजे या श्लोकामध्ये आलेला हा जो ज्ञानदीप आहे अतिशय विलक्षण आहे. या ज्ञानदीपामध्ये भक्तीच्या प्रसन्नतेचे तेल आहे. दिवा असतो ना, त्या दिव्यामध्ये तेल असतं, वात असते
प्रकाश असतो तो कशा कशाचा आहे रूपक केलं यांनी. ज्ञानदीपामध्ये भक्तीच्या प्रसन्नतेचं तेल असतं. ईश्वराप्रत असलेल्या भक्ताच्या शुद्ध भावाचा वायू असतो. वारा लागतो ना, ज्योत पेटवायला वारा असतो तिथे, म्हणजे लागतो. या ज्ञानदीपाला प्रज्वलित होण्यासाठी तो मदत करतो. शुद्ध भावाचा, शुद्ध भक्तीचा वायू. आणि ब्रह्मचर्य वगैरे इतर जी साधनं आहेत त्यांच्या संस्कारांची जी शुद्ध प्रज्ञा असते तीच या दीपाची ज्योत आहे. आणि वैराग्ययुक्त अंतःकरण म्हणजेच पणती होय. प्रज्ञाचक्षुमुळे होणारे सम्यक दर्शन म्हणजे काय, मीच परब्रह्म आहे हा साक्षात्कार म्हणजे ज्ञानदीपाचा निर्मल प्रकाश आहे. किती सुंदर ज्ञानदीप यांनी आपल्याला समजावून सांगितलं बघा.